नमस्कार, मी संघमित्रा एल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्याच संबंधी सभा करण्यासाठी अजित पवार हे बारामतीमध्ये गेले असता त्यांचा विमान कोसळून आकस्मिक मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूवर खूप काही आशंका घेऊन घेतल्या जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे जे आहेत ते आपल्या प्रचार दौऱ्यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू कसा झाला, त्यांचं विमान कसं कोसळलं आणि त्यावर जे काही प्रश्न निर्माण होतात ते त्यांनी प्रचार दौऱ्यामध्ये प्रचार सभेमध्ये मांडले आहेत. सुषमा अंधारे यांनी आपल्या सभेमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूवर शंका घेतली आहे. खरं तर हा एक अपघात नसून तो एक घातपात आहे असं त्यांचं मत आहे आणि त्यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये असताना अजित पवार यांचा मुद्दा उपस्थित केला. तर अजित पवार यांचं जे काही आहे तो मृत्यू कसा होऊ शकतो, आता त्यांचं विमान कोसळून मृत्यू झाला असं कळण्यात येते आणि त्याचं रिझन काय आहे तर धुकं असल्यामुळे पायलटला विमान व्यवस्थित लँडिंग करता आलं नाही आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात येतं आहे. पण सुषमा अंधारे यांचे यावर आक्षेप आहे की धुकं असताना पायलटला विमान लँडिंग करण्यासाठी कोणी सांगितलं का, किंवा ऑन दी स्पॉट वातावरण असं नसतानाही, म्हणजे धुक्याचं वातावरण असताना हिवाळ्यामध्ये धुकं असू शकतं, जानेवारी एंडिंगला असं कोणतंही वातावरण नव्हतं जेणेकरून धुकं पडेल किंवा थंडी असेल आणि धुकं निर्माण होईल. पण हे जे काही गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या चुकीच्या आहेत आणि त्यांचा असाही मुद्दा आहे म्हणजे 6 व्यक्ती होते आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. पण सद्यस्थितीला 5च बॉडी आपल्याला सापडल्या आहेत आणि 5 बॉडीमध्ये अजित पवार यांची बॉडी ही घड्याळावरून ओळखली जाते आणि सध्या ते घड्याळ कुठं आहे किंवा त्याचं काय झालं हे सगळ्या गोष्टी अजून उलगडल्या नाही आहेत आणि अजित पवार यांच्या मृत्यूचं आग लागणं या सर्व गोष्टी अजून स्पष्ट झाल्या नाही आहेत आणि त्याच्यावर व्यवस्थित बोललं जावं, त्याच्यावर संशोधन व्हावं, त्याचा रिसर्च व्हावा अशी अपेक्षा सुषमा अंधारे यांनी केली आहे. आणि अजित पवार यांच्या पश्चात तटकरी आणि पटेल यांच्यावर सुषमा अंधारे आरोप करत आहेत. सुषमा अंधारे असं म्हणत आहेत की पटेल आणि तटकरी यांचं सत्ता बळकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर ऐकूयात त्यांनी सभेमध्ये कशा पद्धतीने टीका केली आहेत आणि अजित पवार यांच्या जे आकस्मिक मृत्यू आहे त्याच्यावर त्यांचं काय मत आहे आणि त्यांनी कोणते प्रश्न उपस्थित केलेत ते आपण पाहूयात. ही परिस्थिती नेमकी कुणी आणली, या राज्यात तशी वेळ कुणी आणली? कारण मी रोज प्रश्न विचारते, मला रोज माध्यमांना प्रश्न विचारावेसे वाटतात की काय याच्यावरती बोललं जात नाहीये. की समजा दादांच्या विमानाचे ऍक्सिडेंटची सगळी माहिती आपल्यापर्यंत येते, पण दादा विमानात बसले होते. दादा ज्या विमानात बसले त्या विमानात बसण्यासाठी विमानतळावरती कुठल्या तरी गाडीने आले असते. ती गाडी नेमकी कोणती होती, किती नंबरची होती, ती गाडी काळी होती, पांढरी होती, लाल होती, निळी होती, पिवळी होती, कोणती गाडी होती, त्या गाडीचा ड्रायव्हर कोण होता, त्या गाडीत कोण लोक होती, कोणत्या माणसांनी दादाला तिथपर्यंत नेलं होतं. एक दुसरं असं की या विमानाचा जो काही अपघात झाला तो अपघात होताना ते म्हणतात की इथे 6 माणसं होती, मग 5च डेड बॉडीज कशा मिळाल्या. मग ते म्हणतात की घड्याळीवरून माणूस ओळखता आला, मग घड्याळ कुठं आहे. ते म्हणतात की सगळं जळून खाक झालं, मग कागद का जळाले नाही. कितीतरी प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये. ते म्हणतात की व्हिजिबिलिटी नव्हती म्हणजे काय तर धुकं होतं म्हणतात, धुकं होतं तिथे आणि धुक्यामुळे दिसलं नाही माणसाला, खाली दिसलं नाही, त्याला रस्ता नीट दिसला नाही. धुकं कसं असू शकतं? पावसाळ्यात धुकं असू शकतं, जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा महिना पावसाळ्यात धुकं ठीक आहे. नोव्हेंबर डिसेंबरचा महिना आहे हिवाळ्याचा, खूप थंडी आहे तेव्हा धुकं असू शकतं. पण जानेवारी एंडिंगला धुकं कसं असेल, आता या काळामध्ये धुकं कसं असेल बरं. आणि जर धुकं असेल तर मग 1.5 किलोमीटर लांब अंतरावर, 1.5 किलोमीटर पासून लांब अंतरावर एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते विमान घरट्या घालताना कसं दिसतं. म्हणजे जिथं की खालचं काही दिसलं नाही धुक्यामध्ये, तिथं 1.5 किलोमीटर अंतरावरून विमान कसं काय त्या सीसीटीव्ही मध्ये दिसलं. आणि जर एवढं धुकं असेल तर ती कमांड कुणी दिली की एवढ्या धुक्यात ते विमान खाली उतरवायची. अनेक प्रश्न आहेत.
आणि या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत. हे प्रश्न कुणाला आपण विशेष जे विमान होतं ते विमान आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक संस्थेने 1 वर्ष आधी बंदी घातलेलं विमान होतं. दादा एवढा हलगर्जीपणा करू शकणार नाही. दादा त्या विमानात बसलेच कसं काय? ऐन वेळेला पायलट का बदलले? 2 पायलट वेगळेच होते. ते एकदम एका सेकंदात, म्हणजे आपण टमटमचा मध्ये बसतो आणि एखादं पोरग म्हणते ए तू चलवतो कर माझं टमटम, जर मला काम नाही, आणि माणूस एका मिनिटात चला सरळ टमटमचा ड्रायव्हर बदलतो. तसं विमानाचं पायलट बदलणं शक्य आहे का? मग कसं काय बदललं गेलं? अनेक प्रश्न आहे. पक्ष कोणता आहे हा महत्वाचा नाही दादा. महत्वाचं काय आहे की एक अत्यंत पहाडासारखा माणूस गेला, उमदा माणूस गेला. एवढं रक्तरंजित राजकारण महाराष्ट्राने याच्या आधी कधी बघितलं नव्हतं. एवढं घाणेरडं सूडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्राने याच्या आधी कधी बघितलं नव्हतं. विशेष यावर प्रश्न विचारायला पाहिजे. कुणी विचारायला पाहिजे? त्यांच्या जीवावर त्यांच्या पक्षात जी लोक मोठी झाली त्यांनी विचारले पाहिजे. ज्यांना त्यांनी आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, साखर कारखाने दिले, वाटेल तेवढा पैसा दिला, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत. नातेवाईकांनी प्रश्न विचारले पाहिजेत. नातेवाईक प्रश्न विचारत नाही. तयार केलेले आमदार खासदार प्रश्न विचारत नाही. ते काय करतायत? सत्ता कशी मिळवता येईल, भाजपच्या सोबत कसं जाता येईल, फायदा कसा घेता येईल, पक्ष कसा हायजॅक करता येईल, बळकावता कसं येईल, सगळं सुख दुःख गेलं बाजूला. त्यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. दादा हो, का महत्वाचं आहे ही निवडणूक माहितीये का? कुणीही प्रश्न विचारत नाही. एकही तटकरे पटेल सारखी माणसं प्रश्न विचारण्यापेक्षा पक्ष बळकावण्याकडे जास्त लक्ष देतात. ते का प्रश्न विचारत नाहीत? भीती वाटते का ईडीची धार पडेल? भीती वाटते का सीबीआयची कारवाई होईल? भीती वाटते का की कुणीतरी येईल आणि लगेच आपल्याला ब्लॅकमेल करेल, केस टाकेल, आत टाकेल म्हणून? गैरमार्गाने कमावलेले डबोले, सगळे 2 नंबरचे धंदे करून कमावलेले डबोले, सगळा 2 नंबरचा पैसा, आणि एवढा सगळा पैसा वाचवायचा असेल तर भाजपला प्रश्न विचारून कसं चालेल? कारण भाजपला प्रश्न विचारला की चुप बैठवले तो काम काटूंगा, लगेच चालू तरी ब्लॅकमेल करायला. आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, अशा सगळ्या वातावरणामध्ये जर आपण नीट विचार केला तर मग आपल्या असं लक्षात येतं की ह्या सगळ्या परिस्थितीत ज्या तुम्हाला जायचंय का ताई? तुम्हाला जायचंय तर जा ना, जा तुम्हाला जायचं तर जा. आपण लेकर बाळाच्या बाया अडचण समजू शकतो. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे वातावरण भाजपाने तयार केलं, एवढं गलिच्छ, एवढं घाणेरडं, एवढं सूडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्रात कधीही तयार झालं नव्हतं. ही निवडणूक फक्त एक जिल्हा परिषद गटातली बावली निवडून आणायची, पंचायत समितीतलं एक कुणीतरी निवडून आणायचंय एवढ्या पुरती मर्यादित नाही दादा हो. छोट्या छोट्या एककातनं मोठा मोठा एकक तयार होतो. ग्रामपंचायतचा छोटा एकक, मग त्यानंतर पंचायत समिती, मग जिल्हा परिषद, मग विधानसभा, आणि शक्ती अशीच वाढत जाते. भाजपाने छोट्या छोट्या एककातनं ती शक्ती वाढवत ज्या पद्धतीने नेलेली आहे आणि निरंकुश हुकुमशाहीची सत्ता तयार केली, त्या निरंकुश हुकुमशाहीच्या सत्तेला जर छेद द्यायचे असतील तर या छोट्या छोट्या एककातल्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या ठरतात. म्हणून ही निवडणूक लढणं जास्त गरजेचं आहे. ही निवडणूक का लढायची आहे तुम्ही विचार करा. हे तुमचं गाव आहे. या गावात इथं या मंचावर पण कदाचित अनेक जाती धर्माची लोक बसली असतील, इथं ऐकायला पण अनेक जाती धर्माची लोक असतील. मला सांगा, एक साधारण 10 वर्षापूर्वीचा काळ आठवा. एक साधारण 10 वर्षापूर्वीपर्यंत जर आपण विचार केला तर काय आपल्यामध्ये इथं अनेक जाती धर्माची लोक जी राहत होती, मग इथला मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवाड, सुतार, लोहार, कुंभार, आटकर, सलगर, बंडगर, धनगर, रामोशी, बेरड, बेस्तर, बेलदार, कैकाडी, घिसाडी, कडे कपारी, माकडवाला, अस्वलवाला, मसनजोगी, वैदू, सगळी माणसं गुन्ह्या गोविंदानं गावगाड्यात नांदत होती. एकत्र सगळी माणसं गुन्ह्या गोविंदानं गावगाड्यात नांदत होती. मग या गावगाड्यामध्ये ही ओपनचा गट आणि ही ओबीसीचा गट, आणि त्या ह्या ओपनच्या गटानं ओबीसीला शिव्या घालायच्या, ओबीसीनं ओपनला शिव्या घालायच्या. हे गलिच्छ राजकारण आलं कुठून? हे 10 वर्षाखाली राजकारण नव्हतं. हे राजकारण 2014 नंतर सुरू झालं. हे 2014 नंतर अख्खा गावगाडा, जो गावगाडा एकोप्याने नांदत होता, ज्या गावगाड्यामध्ये प्रत्येक माणूस गुन्ह्या गोविंदाने राहत होता, गावातल्या एकाला काटा टोचला तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येत होतं, एकाच्या घरात सुखदुःखाची घटना घडली तर अख्ख्या गावाला सुतक पाळलं
गाव एकोप्याचा होता. ह्या एकोप्याचा गाव, सोन्यासारखा गाव, त्याचा भंगाराचा भाव केला कुणी. हे असं गावाचं गावगाडा कुणी बिघडवला, कुणी केली ही फूट, कुणी केलं हे मराठा ओबीसी हे धनगरी आटकर, हे कुणी केलं? देवेंद्र फडणवीसांनी केलं. काय केलं फडणवीसांनी? काय पाहिजे होतं फडणवीसांना? आसुरी सत्ताकांक्षा, सगळं काही मीच आणि मलाच पाहिजे सगळं, म्हणजे सगळं सगळं मी घेणार आणि सगळं खाल्लं तरी वरून ढेकर नाही देणार, सगळं माझ्याकडे पाहिजे. आणि इथं महाराष्ट्रात घडलेले नेते बघा तुम्ही, महाराष्ट्रात घडलेले नेते बघा. समजा पवार साहेब असतील, पवार साहेबांनी कुणाला घडवलं आपण खटखट खटखट नावं सांगू शकतो. पवार साहेबांनी कुणाला घडवलं म्हटलं की आपण सांगू शकतो. दिलीप वळसे पाटलांना घडवलं, किंवा हसन मुश्रीफांना घडवलं, अजितदादांना घडवलं, सुप्रियाताईंना घडवलं, किंवा कितीतरी लोक. हे तुमच्याकडचे मी ऍक्च्युली आरडाओरडा करणारे, तेवढी त्यांचंच प्रोडक्ट आहे.